पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोठं आश्वासन दिलंय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणेकरांना मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवेचं आश्वासन देण्यात आलंय। जाहीरनाम्यावरून सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली। जाहीरनामा म्हणजे आम्ही जे ठरवलं ते जाहीर केलंय। अभ्यास करून आणि आर्थिक तरतूद करूनच जाहीरनामा जाहीर केलाय। भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर असेल असा दावा खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। आम्ही एकत्रच आहोत, मात्र विलिनीकरणाबाबत माहित नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। आज एका व्यासपीठावर एकत्र होता, काय सांग? आम्ही अनेक वेळा असतो व्यासपीठावर एकत्र। मात्र जाहीरनामा जाहीर झाला आणि जाहीरनाम्यामधील काही ज्या समस्याबाबत चर्चा झाली, मात्र याबाबत आपण काय सांगू? ही आमची कमिटमेंट आहे, त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आम्ही अनेक वॉर्ड्समध्ये इम्प्लिमेंट केल्या त्याच आहेत नाही ते। असं ताई, मीटर, वॉटर, गटर अशा समस्या आहेत सध्या पुण्यामध्ये। याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात, आरोप केले जातात। मात्र आता दादांनी जो जाहीरनामा जाहीर केला याच्यामध्ये बस असेल किंवा मेट्रो असेल ही मोफत देण्याचा कसा आराखडा असेल? नाही, त्याचा होमवर्क केला, फायनान्शियल मॉडेल वर्कआउट केलंय आपण। फायनान्शियल मॉडेल वर्कआउट करूनच आम्ही हे केलंय। निश्चितच। मात्र जर पुढील आगामी काळातला निकाल जो असेल तो कसा असेल पुणे महानगरपालिका? त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच महापौर बसेल। एकत्र कधी असतात अधिकृत? आता अधिकृतच एकत्र आहोत ना दोन्ही पक्ष दोन्ही पक्ष अधिकृत, विलिनीकरण त्याचं नाही मला काय माहिती बाबा। तर या होत्या सुप्रियाताई। आणि जर आपण पाहिलं तर विलिनीकरणाबाबत माहिती नाही, मात्र आपण एकत्रच आहोत असा मात्र त्यांनी उल्लेख जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अनिलसह विशाल रेवडेकर, पिंपरी चिंचवड, पुणे।